भोईवाडा केंद्र इथे लाईव्ह गोंधळ दाखवण्यात येत आहे। माचीस आहे माचीस पकडना आहे ना पण कोण कोण आहे बाबा तुझा मित्र असतो बघतोय प्रदीप हिरान कोणतरी लाइकिंग चालू कर फटाफट लाईक तू ना तुझ्या अकाउंटला जा याच्या अकाउंटला कोण कोण आहे दादाच्या अकाउंटला सगळे लाईव्ह चालू कर लाईव्ह फेसबुकला जा आणि लाईकिंग करायचं त्यांच्या तुझ्या अकाउंटला पण जाणार ते
जागेवर जायचं पटकन. आरतीला यायचं मध्ये यायचं नाही कुणी. चला जागेवर जायचं. शांतता शांतता. चला जागेवर जा. हॅलो. म्हणून या ठिकाणी चला आई सगळ्यांनी आरतीच्या वेळी हजेरी लावायची. कोणी गर्दी करायची नाहीये. आरतीला सगळ्यांनी इथं हजेरी लावायची. चला जागा कमी असल्यामुळे सगळ्यांनी आरतीला हजेरी लावायची. सगळ्यांनी शांत बसा. सगळ्यांनी जागेवर खाली बसून घ्या. चला म्हणून या ठिकाणी आधी मायेचा गोंधळ. आधी मायेचा गोंधळ. नाव्याचा गोंधळ बाबा. गोंधळ गोंधळ. घरात गोंधळ दारात गोंधळ पाहुण्यांचा गोंधळ. बघ ना बायांचा किती 4-5 बायांचा किती गोंधळ चालायचं बाबा. हे गोंधळाचे प्रकार आहे बाबा. बाबा गोंधळाचे प्रकार भरपूर असतात. कोण खाऊन गोंधळ करतं. कोण म्हणलं दारू पण गोंधळ करतं. कोणी या ताईसारखं गोंधळ करतं. ताईंना काय बोलू आता. ताई बघ पाणी गोंधळाचे प्रकार बाबा भरपूर असतात. आहे का नाही. कोण मला औषधी गोंधळ घालतं. कोणी मला नवसानं गोंधळ घालतं. आज या ठिकाणी स्वामी समर्थांच्या मठामध्ये आदिमायेचा गोंधळ मांडला. बरोबर. आणि त्या ठिकाणी कुलस्वामी खंडाला पण आमंत्रण केलेलं आहे बाबा. मी या ठिकाणी हा गोंधळ चालू असताना याला म्हणायचं गोंधळ. गोंधळ तो गोंधळ वेगळा. आणि या ठिकाणी या जोडीचा गोंधळ आहे. जोडीचा गोंधळ बघा ना कसे मांडीला मांडी तुम्ही बसले. असा कसा गोंधळ त्यांचा. त्यांना मला सुरक्षित अंतर ठेवा थोडासा. ते काय ड्रायव्हर स्कूल आहे काय. नाही का. नाही ना. मग तसा गोंधळ आहे बाबा. यांना माहिती आहे का काय. ह्या उभयताना विचारा ना बाबा. ह्याला म्हणतात देव काही. या दोघांना विचारायचं. याने आदिमायेचा गोंधळ मांडला. हा गोंधळ कशावर खायचा असतो मला. का म्हणा उरलेल्या पुऱ्यांबरोबर. ही खायची गोष्ट नाही बाबा. अजिबात नाही. याला म्हणायचं देव कार्य. बरोबर. काय म्हणायचं देव कार्य. म्हणून प्रथम करा देव कार्य नंतर करा अपकार्य. आपल्या मराठी धर्मामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये लग्नाच्या अगोदर आदिमायेच्या जगदंबेचा पाचनामाचा गोंधळ करतात. सातारा जिल्ह्यामध्ये त्या ज्योतिबाचा सिद्धनाथाचा अंबाबाईचा पाचनामाचा गोंधळ करावा लागतो. कोळी बांधवांमध्ये 9 दिवस नवरात्र अंबिका गती बसती. आपण त्याला दसरा म्हणतो. दसऱ्यामध्ये आदिमायेचे गोंधळ करतात. आणि ब्राह्मण समाजामध्ये लहान मुलाची मुंज असते. अशा या अशा तो समोर बसलेला आहे तो. हो का. लहान आहे का काय. लग्न झालं 2 पोरं आहेत. आणि तो कुंभार आहे अजून. तो अजून मेडिकल घडवतो. अरे बाबा ब्राह्मण समाजामध्ये बारीक मुलाची मुंज करतात. त्या मुंजेच्या दिवशी आधी मायेचे पाचनामाचे गोंधळ. पाचनामाचे गोंधळ करावं लागतात. आणि कोकणामध्ये कोकणातला गोंधळ वेगळा असतो बाबा. कसा बरं. 4-5 बकरं असतात. 10-15 कोंबडे. बरोबर. 2-3 बॉक्स कसले बिस्लरीचे. आतापर्यंत गोंधळ चालतो जोरात जोरात. या ठिकाणी मठामध्ये गोंधळ मांडला. आमच्या कुलदेवतेला कुलस्वामीला तुळजापूरच्या भवानी मातेला. आमच्या कुलस्वामी खंडेरायाला. आमच्या स्वामी समर्थ महाराजांना देवा. तुझा पाचनामाचा गोंधळ प्रथम या ठिकाणी मांडलेला आहे. बरोबर. आमच्या घराघरातला गोंधळ दूर झाला पाहिजे. नाहीसा पण झाला पाहिजे. पण त्यातला गोंधळ दूर झाला पाहिजे. हो. सर्व आमच्या हे मंडळी आलेले भक्त सर्वांचा गोंधळ नाहीसा झाला पाहिजे. आणि मंडळातला पण गोंधळ नाहीसा झाला पाहिजे. बरोबर. असं देवाकडे मागणं मागितलं. म्हणून बाबा या ठिकाणी आदिमायेचा गोंधळ चालू असताना 33 कोटी देवांना बोलवलं. त्यांची गटावरती स्थापना कोण केली. त्यापैकी आपल्या मुखातून एक देव चुकला ना बाबा. कोणता बरं. सर्वात मोठा देव कोणता. कपिल देव. तो म्हातारा झाला आता. अजिबात नाही. अरे बाबा विघ्नहर्ता देव. विघ्नहर्ता देव. गजानन गणपती. सिद्धी देण्यासाठी आदिनामा वेगनाला. मग त्या कुलस्वामी खंडेरायाला करू गणाचे नमन. नंतर मी सर्वजण. हो गावाला एखादं घर बांधायचं असतं ना बाबा. बाबा लग्नाचा गणपती करून त्याची पूजा कोण करतात. हा एखादं वीर खोदायची असली तरी गजानन गणपती. बायको करायची असली तरी गजानन गणपती. बायको सोडायची असली तरी त्याला कोण द्यायची. अरे बायको सोडणं काय शुभ कार्य झालं का. मी म्हणलं बरं बाहेर रमलं सर्व आपल्या म्हणून गेलो असं. अरे तसं नाही बाबा. करताना गणपती लागतो. सोडताना वकील लागतो. बायांना सांगू नको. चालू होती यालाच एक वकील पाहिजे. कोण असेल तर सांगा थोड्या वेळाने. असले
आले पाहिजे. मग ते येतात कसे सांगायला पाहिजे. अव देव गजानन रे, अव बंधू चला देव गजानन रे, अव देव गजानन रे, बंधू चला देव गजानन रे, देव गजानन रे, देव गजानन रे, अरे बंधू चला देव गजानन रे, बंधू चला देव गजानन रे, अरे बंधू चला देव गजानन रे. पिवळे भूषण मोदक भक्षण, पिवळे भूषण मोदक भक्षण, पिवळे भूषण मोदक भक्षण, पिवळे भूषण मोदक भक्षण, त्याचे मंदिर वाहन रे, बंधू चला देव गजानन रे, त्याचे मंदिर वाहन रे, बंधू चला देव गजानन रे, देव गजानन रे, देव गजानन रे, अरे बंधू चला देव गजानन रे, अरे बंधू चला देव गजानन रे, अरे बंधू चला देव गजानन रे. ज्यांचे स्मरण हरताल निघन, ज्यांचे स्मरण हरताल निघन, ज्यांचे स्मरण हरताल निघन, ज्यांचे स्मरण हरताल निघन, स्वामी नंदन रे, बंधू चला देव गजानन रे, अरे गोसावी नंदन रे, बंधू चला देव गजानन रे, देव गजानन रे, देव गजानन रे, बंधू चला देव गजानन रे, अरे बंधू चला देव गजानन रे, 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 बंधू चला देव गजानन रे. देव गजानन रे, बंधू चला देव गजानन रे, गुरु गजानन गणपती गोंधळाला आले. मन बाबा लहान कर विद्यांचा सारथी, पावन मातृकत एक नाव त्याचं गजानन गणपती. गजानन गणपती या गोंधळाला आले बाबा. बरोबर. पण ज्या ठिकाणी आदिमायेचा घट मांडला म्हणून या आदिमायेच्या या ठिकाणी या भारतामध्ये 51 शक्तीपीठ आहे बाबा. आणि या महाराष्ट्रामध्ये लाभलेली या महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तीपीठ. प्रथम म्हणजे पहिलं शक्तीपीठ, माहूरगडची रेणुका माता, दुसरं शक्तीपीठ, कोल्हापूरची अंबाबाई, तिसरं शक्तीपीठ तुळजापूरची तुळजाभवानी, आणि रत्नागिरी राहिलेलं अर्ध शक्तीपीठ. नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्ह्यात दिंडोरी तालुक्यात नाशिक जिल्ह्यात दिंडोरी तालुक्यात संगीत देऊळ आहे वणीच्या डोंगरात, संगीत देऊळ आहे वणीच्या डोंगरात, संगीत देऊळ आहे वणीच्या डोंगरात, नाशिक जिल्ह्यात दिंडोरी तालुक्यात, नाशिक जिल्ह्यात दिंडोरी तालुक्यात संगीत देऊळ आहे वणीच्या डोंगरात, संगीत देऊळ आहे वणीच्या डोंगरात, संगीत देऊळ आहे वणीच्या डोंगरात. ज्या देवीला बालिकेचा अवतार मानलं जातं. हॅलो 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 म्हणून ज्या देवीला बालिकेचा अवतार मानलं जातं, ज्या देवीला अर्धशक्तीपीठ मानलं जातं, अशी आमची ती वणीची सप्तशृंगी माता 18 भुजाची नाळ त्या डोंगरावरती बसली.
तुझ्या घरी गोंधळाला कोण यायचं? तुळजाभवानी. आणि या गोंधळा कारण कशी आलेली बाबा? सांगायला पाहिजे. आले आले व गोंधळाला गोंधळाला आई. तुळजापुराची भवानी आई, तुळजा भवानी आई. आले गोंधळाला गोंधळाला आई. तुळजापुराची भवानी आई, तुळजा भवानी आई. आई उदे गंगाबाई, भवानी आई. आई उदे गंगाबाई, भवानी आई.
कोण आली बाबा? गोंधळाला कोण आली? गोळ्या लोकांना प्रसन्न झाली हो म्हणून आधी माया गोंधळा कारण आली हिरव्या साडीला. इकडे सगळ्यात हिरव्या साड्या घातल्या बघा ना बाबा, हिरव्या साडीला गळी किनार ग, हिरव्या साडीला गळी किनार ग, माझ्या आंबेचा मंगळ वाढले. वा जगदंबा माता ह्या गोंधळाला कोण आली? गोंधळाला आली. आहे का नाही? हो जगदंबा मातेने भक्तांसाठी अनेक अवतार धारण केले. अवतार धारण केले. मग काय सांगितलं बाबा? मग आई तुळजापूर भवानी, आई महिषासुरमर्दिनी, आणि वाघावर बैसुनी ग. अवतार नव घेऊनी. कोण म्हटली आमची विरारची जीवदानी माता झाली? कोण म्हणजे कोकणची भराडी देवी झाली. कोण म्हटली मुंबईची मुंबादेवी झाली? कोण म्हणजे मांडरची काळूबाई झाली. म्हणून जा म्हणता जा नाही झाली, बोल म्हणता बोलाई झाली. तू का आली म्हणून तू काही झाली, हा आणि ये म्हणता म्हणून यमाई झाली. यमाई झाली. म्हणजे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि तुळजापूरची तुळजाभवानी या गोंधळाला कोण आली? गोंधळाला आली. मग परमेश्वराने हे कलियुगात जोडीमान केली. खरं का काय हा मला नाही माहिती. आता बघा ना, हा घरात जर बघितलं, नवरा बायकोची जोडी. जोडी कशी असावी? आज सोन्याचा दिवस आहे बाबा. सोन्याचा दिवस उगवला, लग्नाचा राहिलेला गोंधळ आमच्या स्वामींमुळे पूर्ण झाला. पूर्ण झालेला आहे का नाही? खरं आहे ना? खरं आहे म्हणतात. आहे का नाही? खरं आहे म्हणतात. ही यालाच म्हणतात स्वामींची छत्रछाया. छत्रछाया आहे का नाही? बरोबर. हो, लग्नाचा गोंधळ परिपूर्ण कोण झाला? म्हणून घरात बघितलं नवरा बायकोची जोडी. जोडी कशी असावी? उभयताची जोडी ही चांगली असावी. नाही तर नवरा बायकोचं भांडण आणि मध्ये पोरांचा हात. पोरांचा हात. बघा ना किती आले आहे. मग 8 दिवस डबा मिळत नाही. हा 8 दिवस डबा मिळत नाही पोराला नवऱ्याला. नवऱ्याला. आहे का नाही? म्हणून जोडी चांगली असावी. उभयताची जोडी ही चांगली म्हणून असावी. घरात बघितलं, नवरा आणि बायको, बाजारात जर बघितलं, देणार आणि देणार, शेतात जर बघितलं, बैल आणि गाडा, हॉटेलमध्ये बघितलं, कप आणि बशी. नाव घेऊ नको बशीचं. का बरं? अरे बाबा इथं 1:15 वाजून आलो, कोणी चहा नाही पाणी नाही कप्प नाही पैसे नाही. चालायचं. गावच्या ठिकाणी पाहुणा जर आला हा तर बाई तांब्या भरून पाण्याने गिलास कपशी भरून चहा देते. बाईक कप पण भरायची आणि बशी पण भरायची. बशी पण भरायची. पण बाईने जर गाव सोडलं, अशी बाई मुंबईला आली ना, बाई सुधारली ना बाबा. शिवडीला आलो, हा भुईवाड्यामध्ये सुधी रे बिघडली. बिघडली म्हणायचं. बाई कप बशीची हळूहळू. कपावरती आली ना बाबा. आता बाई कप वापरत नाही. मग बाईने विचार केला, काय विचार केला? एवढी जर पाहुणी मंडळी आली, आपण काय कपशात दूध बसायचं का? बाईने आली 50 रुपये शेकडा. यूज अँड थ्रो. यूज अँड थ्रो. प्यायचं आणि फेकून फेकून द्यायचं. म्हणून हॉटेलमध्ये जर बघितलं, कप आणि बशी, गल्ली बोळा जर बघितलं, उंदीर आणि घुशी. आणि ह्या दिवट्याच्या डोक्यात जर बघितलं, ए, त्याला काय बोलू नको बाबा. ह्या दिवट्याच्या डोक्यात जर बघितलं, ओवालिकाची जोडी. वर इथाची जोडी. अरे तो टेम्पो लावतोय टेम्पो. काय लावतोय? ते मिळतं ते 2 रुपयाला. शॅम्पू शॅम्पू शॅम्पो. शॅम्पू शॅम्पू. त्याला काय वाईट बोलायचं नाही बाबा. अजिबात नाही. दिवट्यासारखा मान कुणाला नाही बाबा. मग पूर्वीच्या काळी लाईटी नव्हत्या. पूर्वी अशा लाईटी नव्हत्या. ह्या ड्युटीवरती अंबाबाईचे गोंधळ आणि कुलस्वामी खंड्याचं जागरण रात्रभर चालायची. त्यासाठी जो माणूस नेमला जायचा, त्याचं नाव म्हणजे दिवटे नारायण. म्हणून सर्व मंडळी उठायचं दिवट्याचे पाय धरायचे आणि बाहेर रस्त्यावर नेणं आपटायचं. अरे त्याचे पाय धरायचे मी असं नाही सांगितलं. तुम्हाला पाय धरायचे. अरे तुम्ही पद्धत पाय धरायचे पाया पडायचं. असं आहे काय? तो देवाचा अवतार. हा चंद्रनारायण सूर्यनारायण बद्रीनारायण. त्याचप्रमाणे आपले हे अग्निनारायण. अग्निनारायण. हे अग्नी अग्नी अग्नि का त्या दिवट्याजवळ जायचं. त्याचा एक मुका घ्यायचा. देव का खरंच लगेच हे खाली बसा खाली बसा खाली एक काम कर, खाली बसा रांगोळी. बसा अरे रांगोळी पण आमच्या साड्या कलर रांगोळी पुढं होऊन जाईल बाबा. अरे केसाच्या कपडा लाव कपडा. सदानंदाचा एक काम कर, आता ह्या ड्युटीला कोणाची नजर लागू नये म्हणून त्याला एक ब्युटी स्पॉट लाव. गोंधळी बाबा. हो आता दिवट्या शोभे ड्युटीला. आणि ड्युटी शोभतो ड्युट्याला त्याचं बघा ना किती आता शोभ. त्याला मला 2 मिनिटं उभं राहायचं. त्याला सांग ना उभा राहा. उभा राहा. सगळ्यांनी
एक तासाने व्हॉट्सअप वरती येणार. व्हॉट्सअप त्या दिवसाला सांगायचंय बाबा, हो काहीतरी खिशामध्ये हात घालायचा. सांग ना आमच्या ह्या ड्युटीला आहे. हो असं काय गपगार बसायचं नाही. त्याच्याकडनं कमीत कमी 100 रुपये आला पाहिजे. फक्त ही सुरुवात आहे फक्त. अरे तो नवरदेव आहे आता. हो का? आता ठरले त्याचं. त्याला वाटलं कधी चुकून बसलो ड्युटी घालायला. कोण सारखा इथून हा कट करतोय. चालेल. चालू आहे त्याचं. दे पटकन. हो हो आई गांबाबाई तुझ्या सोन्याचं कंबाळे. अरे तुझ्या नगरामध्ये माझ्या दुकाना सांभाळे. देवाचे भोळे भक्त. त्याने मगापासून काढून ठेवलं होतं 500 रुपयाची नोट. वा वा. पराग बर का? पराग. पराग. हा सांगणं कोणला माहितीये का? सांग ना. सांगणं कुळदेवताला, कुळस्वामीला, ग्रामदेवताला देवा चाललेला अधिमायाचा गोंधळ जोरात झाला पाहिजे. असाच झाला पाहिजे. सर्व माणसं घरी गेले पाहिजे. जेवल्याशिवाय कोणी जाऊ नका. काय ना त्याचं नावच आहे. हो. पहिला फोटो बनवतो ठेवा. हा म्हणून बघा सांगणं आमच्या प्रागचा अखंड 501 रुपये या. वा वा. चाललेला अधिमायाचा गोंधळ ह्या मठामध्ये जोरात झाला पाहिजे. वा वा. आणि कार्यक्रम पण जोरात झाला पाहिजे. चाललेलं घाई करायची नाही. म्हणून परमेश्वरानं कलियुगात जोडीमान केली. हा ड्युटी तिथं ड्युट्या आहे का नाही? हो. ड्युटी तिथं ड्युट्या. ड्युट्या पण ज्याप्रमाणे तुळजापूरची तुळजाभवानी गोंधळाला गोंधळाला आली. म्हणून आता जायचं सातारा जिल्हा गाव आहे ते मांढर. गाव आहे ते मांढर. आणि मांढरची ती काळूबाई. वा वा वा. ती काळूबाई या गोंधळाला गोंधळाला कशी येते बघ. सांगायला पाहिजे. सांगायचं. काळूबाई तू गैना माझी माय तू गैना हाकले काची ऐकून गेना काळूबाई लाड लाडेना डोळ्या गरीबाला लो देना काळूबाई लाड लाडेना
परमेश्वरानं कलियुगात जोडी म्हणते हो केली ना बाबा आहे का नाही हा सांगितल्याप्रमाणे गण तिथं गवळण गण तिथं गवळण वाघ्या तिथं मुरळी वाघ्या तिथं मुरळी गोंधळ तिथं जागरण गोंधळ तिथं जागरण हळद तिथं कुंकू हळद तिथं कुंकू आणि बहीण तिथं भाऊ आणि बहीण तिथं बहीण तिथं भाऊ पण ज्याप्रमाणे अंबाबाईचा घट मांडला बरोबर अंबाबाईचे भाऊ श्री कुलस्वामी खंडेराय कुलस्वामी खंडेराया अवतार शंकराचा श्री खंडेरायाचा अवतार शंकराचा श्री खंडेरायाचा पती माणसाचा त्या भानू नारीचा म्हणून अवतार शंकराचा श्री खंडेरायाचा म्हणून कुलस्वामी खंडेरायाला बायका किती बघा काय झालं कुलस्वामी खंडोबाला बायका किती त्या ताईला विचारा ना विचार त्या दररोज सिरियल बघतात बघता ना हो. जय मल्ला जय मल्हार जय मल्ला कोण कोण बघत हा. अरे वा कुलस्वामी खंडोबाला बायका किती फक्त किती पहिलीचं नाव काय माळसा आणि दुसरी बानू भानुबाई यांना फक्त दोनच माहिती त्यांची काय चुकी नाही बाबा यांना महेश कोठारेने दोनच दाखवले हो आहे का नाही दोनच दाखवल्या बायका कुलस्वामी खंडोबाला बायका 5.5 ऐ, देवाला बायका 5.5 लायसन कुणी दिलं होतं मोदी सरकारने आहे. तेव्हा मोदी सरकार नव्हते बाबा अरे असं नाही कुलस्वामी खंडोबाला बायका किती कुलस्वामी खंडोबाला बायका 5.5 खरं का काय लग्नाच्या 2 बायका लग्नाच्या 2 बायका आणि प्रेमापोटी असलेल्या 3.5 बायका 3.5 बायका पहिली बायको माळसाबाई वाण्याची दुसरी बायको बानूबाई बनगराची तिसरी बायको फुलाबाई माळ्याची चौथी बायको रंगाबाई शिंप्याची पाचवी बायको चंदाबाई बागवानाची आणि जी अर्धी बायको राहिली हो ती अर्धी पुरुष आणि अर्धी स्त्री असते हो शुक्रवारी आपल्याला भेटते हा. सिग्नलला हा. या प्रेमापोटी असलेल्या प्रेमापोटी बायका या 3.5 बायका आहे का नाही म्हणून आमचा कुलस्वामी खंडोबा हा खडक फोडून घेतो ठाव मी तर पाहतो भक्ताचा अनुभव असा खर तर खंडाया असा खरतर खंडीराया दख्खनचा चेडा आणि कोकणचा वेडा दिलं त्याला भरपूर देतो नाही तर म्हणजे चाटून पुसून 5 घर मल्हारीची वारी मागायला होती बाबा ह्या देवाच्या नादी लागलं तर संपूर्ण लागलं नाही त्या कुलस्वामी खंडोबाचं नाव घ्यायचं नाही हा देव संसारातला उंदीर कोण याच्या आहे? संसारामध्ये घुसला ना बाबा तर सोन्यान पिवळा करतो आणि राग जर आला तर अख्ख्या घराचं वाटोळं करतो हातामध्ये गोळ कोटंबा देतो आणि 5 घर मल्हारीची वारी मागायला कोण लावतो ज्याने केला भंडाराचा अपमान त्याची मोडतो मेंढ्यात मान फिरायला लावतो रानोरान जो म्हणे भंडार नको मजला त्याच्या देवारी जाऊन कोण बसला म्हणून या देवाचा गुपित घाणा कुणाला याला काढला म्हणतात दख्खनचा चेडा आणि कोकणचा वेडा नाव याचं मलू गाव मधू गावडा हा म्हणून ह्या देवाला जायचं जर असेल हो 6 महिने सोमवती चंपा षष्ठी आणि आईतवारच्या दिवशी ह्या देवाला कोण जातात प्रत्येक देवाला आवड असते बाबा प्रत्येक देवाला हो आवड आहे ना ज्याप्रमाणे शंकराला आवड शंकराला आवड बेलाची गणपतीला आवड गणपतीला आवड दुर्वाची त्याचप्रमाणे आमच्या कुलस्वामी खंडोबाला सुद्धा आवड हो आहे. आहे ना नवीन बैलगाडा नवीन लग्न जोडा आणि नवीन लग्न जोडा फिरकून मारा पायातला नव्हे मग नवरा बायकोचा ते बघा ना हलत नाही चालत नाही चालायचं गोंधळ आता ऐकाय केली घाई हा. अजून काही जोडीने खिशामध्ये हात घातला नाही बाबा हे त्यांना सांगा हे का तमाशा नाही पिक्चर नाहीये हा. या ठिकाणी मठामध्ये गोंधळ मला लग्नाचा गोंधळ बाकी होता हो तो पण झाला तुमचा आता वा, वा. काहीतरी खिशामध्ये हात घालायचा आणि जरा- आणि आधी मायेचा जोगवा द्यायचा बाबा हा. म्हणून मागेला 5 घर अंबाबाई तुझ्याच नावावर ह्याच नावावर आहे म्हणून केदाशी त्या बाया भक्तांनी आणि जोगवा द्यायचा वा 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 म्हणून हे सांगणं जोडलेलं आहे चांगलं जोडीला जाऊ का लगेच लगेच जातो त्यांच्याकडे लगेच लगेच हा म्हणून बाबा कुलस्वामी खंडोबाला आवड नवीन बैलगाडा नवीन लग्न जोडा आणि नवीन लग्न जोडा आता जोडा राहिला नाही गाडा राहिला नाही आता माणसाने प्रत्येक गोष्टीत बचत केली प्रत्येक गोष्टी बचत केली या देवाची सुद्धा बचत हो झाली देवाची बचत झाली पूर्वीचे जागरण गोंधळ सकाळी 6 वाजेपर्यंत चालायची सकाळी 6 वाजेपर्यंत आहे का नाही हो आता माणसाला एवढा वेळ आहे का आता इतका वेळ नाही बाबा पूर्वीचे रात्रभरचे जागरण गोंधळ आले तासावर तासावरती आमच्या मावशीचं म्हणलं फक्त 10 मिनिटच होईल 10 मिनिटं झाली. आहे का नाही हो म्हणून रात्रभरचे जागरण गोंधळ तासावरती आले ही झाली देवांची बचत देवाची बचत बाबा गावची घरं बघा तर 5-5, 7-7 घराची घरं आमचं
वन रूम किचन असेल. नाही नाही, वर रूम खाली किचन. अच्छा, चाळीत राहतो. शॉर्टकट आहे आमचं सगळं. वरती रूम खाली किचन, खाली किचन. राहायचं पण शॉर्टकट. लोकांनी राहायची बचत केली. मग पूर्वीची लोक ही बसून खायची. हो खायची ना. पण हल्लीच्या लोकांना बसून खाता येतं का? अरे बाबा 4-5 बाया त्यापासून 6 महिने उठणार नाही इकडं. काय कारण? त्यांचे पाय दुखतात ना. तुला काय वाटतं उठता येत नाही त्यांना? असं नाही, असं हा. म्हणून मग पूर्वीची लोक ही बसून खायची. बसून खायची. मुंबईचं जीवन हे धावपळीचं जीवन. धावपळीचं जीवन. लोकांना बसून खाता येत खाता येत नाही. नाही. लोक उभे उभे जेवतात. त्याला म्हणतात भुते जेवण. काय म्हणतात? ते भूतासारखं खायचं निघून जायचं आपलं. हे त्याला म्हणतात बुफे पद्धत. बुफे पद्धत. सगळ्यात महाग जेवण म्हटलं तर बुफे पद्धत. बुफे डिनर. पण त्याच्यामध्ये सुद्धा बचत हो केली. केली ना बाबा. एकदा जर माणसाने ताट भरून घेतलं केलं. तो दुसऱ्यांदा जात नाही. का का का? त्याला 2 कारण. 2-3 कारण. एक तर भली मोठी रांग. अशी समोर अशी. म्हणी नाही भावून देवा मला पाव. वडापाव. वडापाव. अरे त्यांचं दोन्ही काम चालू आहे. चालेल चालेल. एक तर नंबर पण लागेल लागेल. आणि तर देवाचं नाव पण नाव पण होईल. आहे का नाही? बरं, भरपूर लाईन असते बाबा. वा वा वा. आहे का नाही? एक तर भलं मोठं कारण. हो. भरपूर मोठी रांग. रांग. दुसरं कारण काय? शेजारचा म्हणतो 4 वेळा गेला. गुलाबजाम खायला हा. 4 वेळा गुलाबजाम. लोकांनी खायची बचत. खायची बचत केली. वा पूर्वीच्या बायांना 5-5, 7-7, 8-8, 12 मुलं असायची गावच्या वाईनला. 12 जाऊ दे. हो. वंशाला वारसदार बाईला 5 तरी मुलं असायची. शांताबाई. आहे का नाही? शांताबाई. हो शांताबाई. शांतताबाई. हा. पूर्वीच्या बायांना बाबा 12 मुलं असायची बाबा. पण वंशाला वारसदार बाईला 5 तरी मुलं असायची. 5 मुलं फार कामाला यायची बाबा. 5 पोरं किती काम याला म्हातारा म्हातारी उचलला कामाला यायची. हा. 4 खांदे केले, 1 मडकं धरी. रामकृष्ण हरी जाऊ दे. असं नाही. मग वंशाला वारसदार बाईला 5 मुलं असायची बाबा. पण हल्लीच्या बायांना 5 मुलं नको. नको नको नको. 1994 साली सरकारचा नियम आला. कोणता नियम? छोटा परिवार सुखी परिवार. हम दो हमारे दो. 2च मुलं पाहिजे. 2च मुलं पाहिजे. पण जेव्हापासून या भोईवाड्यामध्ये SRA स्कीम लागू झाली ना, लागू झाली. म्हणजे झोपडपट्टी पुनर्वसन योजना. योजना, बाईंनी विचार केला. काय विचार केला? आता सरकारचा दुसरा नियम पाळायचा. हो कोणता नियम? 2 मे क्रांती, 1 मे शांती. 2 पोरं असेल तर भांडण भांडण होणार. 1 तर 250 स्क्वेअर फीट भेटणार. हा. त्यामध्ये 2 फॅमिली कुठे कुठं राहणार? राहायचं? मग बाईंनी सरकारचा दुसरा नियम पाळला. कोणता नियम पाळला? 2 मे क्रांती, 1 मे. 1 मे शांती. पण पुत्र कसा असावा? पुत्र कसा असावा? पुत्र दे गाईचा गुंडा, पुत्र दे गायचा गुंडा. आई त्याचा तिन्ही लोकी झेंडा, पुत्र दे गायचा बळी. नित्य भक्तीची आरोळी. आई आयुष्यात एकच पुत्र असा कुणासारखा असावा? छत्रपती शिवाजी महाराजांसारखा. जगाचा उद्धार करणारा पाहिजे. नाही तर बाईला आहे 2-2, 3-3 पोरं. त्यांची लय मजा. एकदा बाबा भुईवाड्या चौकात त्या उतरला, गेटवर उतरला ना. मेट्रो मोनरेलच्या खाली उतरला हो. की लेझिम खेळतच घरी त्याला येतो. टॅक्सी दिसत नाही, रिक्षा दिसत नाही. असा पुत्र नकोय. चालला टोला पाठ्या रोडनी. हा. हा दम खाता डोंगर येतो तो. पुत्र दे गाईचा बळी. नित्य भक्तीची आरोळी. म्हणून पूर्वीची लग्न ही 5-5 दिवस चालायची. आमच्या दादा लग्न एका दिवसात झालं. आणि पूर्वीची लोक बैलगाड्या करून देवाला जायची. देवाला जायची. आता राहिली का बैलगाडी? आता गाडा राहिला नाही. आता आली टाटा सुमो. टाटा समो. ती नाही जमली तर त्याच करा ट्रॅक्स. ती पण नको. शांत शांत. ही कोणती गाडी? ही 4 व्हीलर आहे. नको नको. जमणार शांत. अजिबात नको. दोघांनी विचार केला. आमच्या दादाने विचार केला. शांत की आई येईल, हा, पप्पा येतील, बहिणी येईल, डॅडी येतील. त्याचे 2 पोरं येतील. हा. त्यांना बोलायला भेटणार नाही. हो. दोघांनी विचार केला. हिरो होंडा की हिरो होंडा? ही कोणती 4 व्हीलर आहे? 2 व्हीलर. अच्छा, 2 व्हीलर. हिरो होंडा. पुढा बसला हिरो. मागे बसली होंडा. निघाले देवाला. तो जर देवाला निघाली. एकदा हिरोने ब्रेक मारला होंडा पडल्याशिवाय राहत नाही. आणि होंडा पडली. दार घशात गेल्याशिवाय राहत नाही. शेवटी दादा हे कलियुग आहे. कलियुग आहे बाबा. कलियुगाचा आला फेरा बायको पुढे झुकतो नवरा. आणि झाला कसा बैल. बैलोबा. मागापासून देऊ का नको, देऊ का नको. बायकोला चिमटा घेते हळूहळू. देऊ का नको, देऊ का नको. चालायचं. दादा चले हलवे काय. हो हाल मला बघ होत नाही मला. हो. हा देवाची भय बघत. बंडाच्या गोंधळाला उसाची कावरी. घ्या देवाचे भोळे भक्त आमचे खरोटे साहेब बर का. वा वा वा. मग आपण विचार करत होते या गोंधळाला 1 देऊ का 2
कोण देऊ थोबाडी म्हणलं बघा. अरे एक नोट देऊ का नाही अखंड 500 रुपये या. चाललेला कार्यक्रम जोरात झाला पाहिजे. दादाने 161 रुपये काढले होते. बायकून तिकडे गम दिला. 100 रुपये तुका देऊ. 500 रुपये द्या. 500 रुपये घ्या. चाललेला कार्यक्रम जोरात झाला पाहिजे म्हणून तुम्हाला दादाने काय हिरो होंडा केली. पुढा बसला हिरो मागं बसली होंडा. देवाला जर गेलं हो तर बायकोला 5 पायऱ्या उचलून घ्यावा लागतो. किती पायऱ्या. 5 पायऱ्या. आता नाही घेत उचलून. असा शास्त्राचा नियम आहे. आता नाही घेत उचलून. काय कारण मोठं कारण. काय कारण बायको डबल नवरा सिंगल. इथं जोडा छान आहे. हा हलका फुलका. हो ज्याची बायको डबल असेल डबल असेल ज्याची बायको डबल असेल त्याला देवाने सबसिडी दिलेली. देव पण सबसिडी दिली. हो देतोय ना. देवानी काय सबसिडी दिली. बायकोचा फोटो उचलायचा. अरे असं नाही. देवाला जर गेलं तर बायकोला 5 पायऱ्या उचलून घ्यावा लागतं. 5 पायऱ्या उचलून घ्यावा लागतं. नाच जर 5 पायऱ्या उचललं गडाच्या मध्यंतर 2.5 पायरी कोण आहे. 2.5 पायरी तरी बायकोला उचलायचं. देवांना देव भेटवायचे. तळी भंडार कोण करायचं. यथाशक्ती 5 नामाचं जागरण गोंधळ करायचं आणि माघारी परत आपल्या घरी निघून यायचं. आज ह्या ठिकाणी बघा ना दादा किती मंडळी आलेली. सगळे पाहुणे मंडळी आली. हो जेवण तयार झाले काही घरी निघून गेली. पण ह्या ठिकाणी आज मठामध्ये बाबा आदिमाई शक्तीचा आणि कुलस्वामी खंडोबाचा गोंधळ जागरण मांडलं. मग 33 कोटी देव ह्या गोंधळाला आले पाहिजे. ते येतात कसे. देवाचे भय बघतो आपले चंदू बरोबर का. या ठिकाणी अखंड 500 रुपये दिलेले. सांगणकोणला बसले म्हणजे प्रेमाचा नमस्कार. पाहुण्यांना साष्टांग नमस्कार. पाहुण्यांना साष्टांग नमस्कार. देवतेला सांगितलं जा हिंड. काय सांगितलं. देवतेला सांगितलं जा हिंड. त्याला मला असं तसं नको हिंडू. कपडे काढून हिंड. त्याची मुत्री बघा ना. हा तेच मुत्री. मूर्ती मूर्ती म्हणून बाबा चाललेला कार्यक्रम आहे काही करायचे नाही. म्हणून या कुलस्वामी खंडोबाला जायचं. पण हा कुलस्वामी खंडोबा या ठिकाणी येतो कसा. खंडेरायाच्या लग्नाला देवाच्या लग्नाला आग नवरी नटली कानबाई सुपारी फुटली. नवरी नटली कानबाई सुपारी फुटली. सुपारी फुटली.
आणि या गोंधळाला कोण आले? अधिमायाचा गोंधळ चालू असताना जगदंबा भवानी गोंधळाला आली. गोंधळाला कोण आली? जायचं कुठं? आता जायचं. हो आता जायचं आमच्या बाबा मुक्ताबाई मातेला. मुक्ताबाई माते. पण ती मुक्ताबाई माता मुंबई माता ह्या गोंधळाला येते कशी सांगायला पाहिजे. आव सोन्याने नाण्याने दागिन्याने आईला नटवल, मुंबा देवीला नटवल, आईला नटवल, देवीला पालखीत बसावल, आईला नटवल, देवीला पालखीत बसावल, मुंबा देवीला नटवल, आईला नटवल, देवीला पालखीत बसावल, आईला नटवल, देवीला पालखीत बसावल, आईला नटवल, देवीला पालखीत बसवल, आईला नटवल, देवीला पालखीत बसवल. मुंबदेवीला हो जाऊ, मुंबा देवीला हो जाऊ, मुंबदेवीला हो जाऊ, मुंबा देवीला हो जाऊ, तुंकुया देवीला वाहू, तुंकुया देवीला भाऊ, तुंकुया देवीला वाहू, तुंकुया देवीला भाऊ, तुंकुया देवीला वाहू, माझ्या आईला शरण जाऊ, तुंकुया देवीला भाऊ, माझ्या आईला शरण जाऊ, तुंकुया देवीला वाहू, माझ्या आईला शरण जाऊ, तुंकुया देवीला भाऊ, माझ्या आईला शरण जाऊ. आग सोन्यानं, आग नाण्यानं, आग सोन्यानं, नाण्यानं, दाग दागिन्यानं, आईला नटवलं, देवीला नटवलं, आईला नटवलं, देवीला पालखीत बसवलं, 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 आईला थोडंसं मी खंडोबाचे काकडे नाचवायचे. प्लीज थोडं मागे, थोडंसं मागे सरका महिला आता एक काम करा, सगळ्या महिला मंडळ जरा जागेवरती उभे राहा, उभे राहा, जागेवरती उभे राहा. उभे राहा जागे. चला पुरुष मंडळी, पुरुष मंडळी, पुरुष मंडळ सर्वांनी यायचे. चला जे सेवेकरी आहे, पुरुष मंडळी, सेवेकरी सगळ्यांनी जवळ यायचे घाटासमोर. महिला मंडळ जागेवरती उभे राहा आणि जरा मागे सरका. मुलांना जागा या पुढे पुढे या, पुढे. मुलांना जागा द्या. मुलांना सगळ्यांनी पाठीवा. सगळ्यांनी पाठीवा. मुलांना तिथं महिला मंडळ मागे सरका. मागे. वरती आहे ना सगळं वरती येऊन सगळी पोरं उतर. हॅलो काय करू? सिद्धू. खाली बसून घ्या ना, म्हणजे बघायला मिळेल तुम्हाला. खाली बसा. घाटावरती ठेवा. महिला मंडळ, हॅलो हॅलो हॅलो, महिलांनी कोणी जायचं नाहीये. पहिले पुरुष मंडळी काकडे नाचवतील, त्यानंतर महिलांनाही वेळ देण्यात येईल. कोणी जाऊ नका कृपया. चला उभी राहा. हा, पेटणार. तुम्ही मागे सरका. जेवढा मोठा सर्कल करता तेवढा मागे सरका. तुम्ही महिला मंडळ, तुम्ही मागे सरका. बस, याला गोल प्रदक्षिणा मारायच्या पुरुषांनी. हो, नाचायचं मस्तपैकी बारीक नाच.
मंडळी धन्यवाद. काकडे तेलात विझवा आणि बाजूला. पुरुष मंडळी मागे सारखा. चला आता तेलामध्ये विश्वास आहे, तेलामध्ये विश्वास समोर तेलात बुडवा, विझवून ठेवा ते. चला पुरुष मंडळी मागे, महिला मंडळ सगळ्यांनी या. चला चढतो का तुळं लावलं तरी तुळं लावलं नाटक करू नको तुला काय करायचं मी नंतर लावतो. जरा मोठा सर्कल घ्यायचा आहे सगळ्यांनी. लावणार नाही बिपिन नको त्या गोष्टीचा हॅशटॅग करू. महिला मंडळ सगळ्यांनी मोठा सर्कल घ्यायचा आहे आणि एकमेकांना टेंगरत नाचू नका. सेपरेट 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 सगळ्यांनी मोठा त्या झाडाच्या त्या चिरडलं बाजूला जाईल पाय खाली याची काळजी घ्या. आज चला अवधून करायचं बाहेर अवधून सर्वांनी पडायचे. सर्व महिलांना विनंती आहे त्यांनी औदुंबराला प्रदक्षिणा करावी. औदुंबराला सर्वांना विनंती आहे औदुंबराला प्रदक्षिणा करावी. कृपया कोणी इथे ताट मांडलेलं त्याचं दर्शन घेण्याची गडबड करू नये. सगळ्यांना त्याची संधी दिली जाईल. आता नाचवा नंतर मला त्या दर्शनाचा लाभ दिला जाईल. कृपया कोणीही गर्दी करू नये. वाढायला जेवायला बाई गारे आणि डोंगराची हवाने आईला शोषण डोंगराची हवाने आईला शोषण बाई गारे डोंगराची हवाने आईला शोषण डोंगराची हवाने आईला शोषण हवाने आईला शोषण
धन्यवाद मंडळी. आता सगळ्यांनी मागे सरका. आता आरतीची वेळ झालेली आहे. फिनिश